नमस्ते मित्रांनो, आज आपण परळी बायपास रेल्वे लाईनचं काम पाहणार आहोत। आपण आता घाटनांदूरच्या घाटामध्ये आपली गाडी गोल गोल फिरत आहे। अशा प्रकारे आपला हा शेवटचा कोच पण दिसत आहे आणि आपल्याला इंजिन पण दिसत आहे। घाटनांदूरच्या परिसरामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणची सुंदर हिरवाई आणि हे डोंगर आपलं लक्ष वेधून घेतात। अशा प्रकारच्या हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आता परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनकडे प्रस्थान करत आहोत। हे आहे घाटनांदूरचं रेल्वे स्टेशन। घाटनांदूर येथे आपली गाडी थांबत नाही। घाटनांदूर स्किप करून आपण परळीच्या दिशेने पुढे निघालेलो आहोत। घाटनांदूर झालं की परळी वैजनाथ, या प्रकारचा हा घाटनांदूर रेल्वे स्टेशनचा परिसर आहे। पाऊस पडल्यानंतर या मार्गावर सर्वत्र हिरवळ हिरवळ दिसते आपल्याला। त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी प्रवास करणं खूप आनंददायक आणि आल्हाददायक होत आहे। आपण हे पाहू शकता, या ठिकाणापासून परळी रेल्वे बायपास लाईनचं काम सुरू आहे। अशा प्रकारे पूर्ण मुरुम भरून घेण्यात आलेलं आहे। लेवलिंग करण्याचं हे काम पूर्णत्वाला येत आहे। आता ही बायपास लाईन झाल्यामुळे आपल्याला परळीमध्ये न जाता आपण डायरेक्ट गंगाखेड परभणी या मार्गावर जाऊ शकतो। त्यामुळे परळी येथे लोको रिव्हर्स करण्याचा वेळ वाचणार आहे। त्यामुळे रेल्वेंना जो या मार्गावर विलंब होतो तो विलंब कमी होणार आहे। आता नांदेड पनवेल एक्सप्रेस असतील, कोल्हापूर धनबाद, नागपूर कोल्हापूर, अमरावती पुणे अशा प्रकारच्या अनेक गाड्या या परळीला बायपास करून या लातूर रोडलाही बायपासचं काम जोरात सुरू आहे। तिथून बायपास करून लातूरला येतील। त्यामुळे या ठिकाणचा लोको रिव्हर्सचा टाईम वाचणार आहे। त्यामुळे या ठिकाणी 2-2 तास ज्या गाड्या रेल्वे थांबायच्या त्या आता थांबणार नाहीत आणि कमी वेळामध्ये परभणी ते लातूर रोड हे अंतर पार होणार आहे। या मार्गावर सिंगल लाईन असल्यामुळे आणि या ठिकाणी 2 ठिकाणी लोको रिव्हर्स होत असल्यामुळे लातूरकडे येणाऱ्या गाड्यांना खूप विलंब होतो। पहाटे 4ला आलेली रेल्वे लातूरला यायला सकाळी 8-8:30 वाजवते। 2 तासाच्या 1-1.5 तासाच्या बसच्या अंतरामध्ये रेल्वे 4-4, 5-5 तास या ठिकाणी वेळ घेते। त्यामुळे या बायपास लाईनमुळे आपल्याला भविष्यामध्ये खूप कमी वेळामध्ये आपल्याला परभणी, लातूर, नांदेड हे अंतर कापता येणार आहे। हे परळी वैजनाथचं रेल्वे स्टेशन। या ठिकाणी सद्यस्थितीला 3 प्लॅटफॉर्म ॲक्टिव्ह आहेत आणि पलीकडच्या साईडलाही आता सेंट्रल रेल्वेचे 2 प्लॅटफॉर्म तयार होत आहेत। त्यानंतर परळी येथे 5 प्लॅटफॉर्म होणार आहेत। परळी ते बीड या मार्गाचंही काम जोरात सुरू आहे। अशा प्रकारचं हे परळी रेल्वे स्टेशनचा परिसर आहे। आपल्याला हा समोर जो ट्रॅक गेलेला दिसतो तो बीडच्या दिशेने परळी बीड मार्गाचा ट्रॅक आहे। या ठिकाणी आपण सरळ अहिल्यानगरला जोडले जाऊ शकतो। सायंकाळी 6:15 हा परळी वैजनाथ येथील परिसर सूर्य मावळतीला आलेला आहे आणि आपण आता जर असं सरळ चालत गेलो तर पुढे बीडच्या मार्गाने जाणार आहोत आणि पलीकडे तिकडे सबस्टेशन आहे, औष्णिक विद्युत केंद्र। आपल्यासमोर भरलेली बेंगलोर नांदेड एक्सप्रेस।